आज मी आंब्याचे गोड अप्पे केलेले आहेत। आंब्याचा खूप छान फ्लेवर आलेला आहे, रंगही खूप छान आलेला आहे व चवीलाही चांगले झालेले आहेत। चला तर मग आपण आजची रेसिपी बघूया, मँगो अप्पे। आजची आपली रेसिपी आहे मँगो अप्पे। यासाठी मी 3 बाउल तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी 3 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते। ते आता स्वच्छ धुवून आपण आता यांना मिक्सरमध्ये ग्राइंड करूया। आता या तांदळामध्ये आपण अर्धी वाटी खोबरं घालूया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून वाटून घेऊया। यात जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, कारण बॅटर आपल्याला थोडं जाडसरच हवं आहे। असं हे तांदूळ व खोबरं एकत्र जाडसर वाटून झालेलं आहे। या बॅटरमध्ये आता आपण जवळजवळ 1.5 वाटी बारीक किसलेला गूळ घालूया। यात आपण आता 1 बाउल मँगो पल्प घालूया। यात आपण आता ड्रायफ्रूट्सचे म्हणजे काजू बदामचे तुकडे टाकूया। ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। व 1 चमचा जायफळ वेलची पावडर घालू। आता हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून कमीत कमी 3 तास ठेवून देऊया। तीन तास झालेले आहेत। मँगो अप्प्याचं बॅटर आता व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपण याचे अप्पे करायला घेऊ। बॅटरमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। अप्प्याचं भांडं गॅसवर ठेवलेलं आहे। यामध्ये आपण थोडं तेल घालूया व बॅटर टाकूया।
अशा प्रकारे मँगो अप्पे ही रेसिपी तयार झालेली आहे। अतिशय छान रेसिपी आहे, सोपी आहे आणि लहान मुलांना खूपच आवडेल अशी आहे। तुम्ही ही रेसिपी करून बघा। तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू। तोपर्यंत बाय।